खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव बाहिरे। वारीत पायी चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या मनात असते ती पंढरीरायाच्या दर्शनाची ओढ। ही वारी असते एक आनंद यात्रा। वारी आणि मी या आमच्या विशेष कार्यक्रमात संवाद साधतायत कॅमेऱ्याच्या लेन्समधून वारीतील क्षणचित्र बंदिस्त करणारे फोटोग्राफर संदेश भंडारे। वारीमध्ये आपल्याला गांधी टोप्या घातलेली माणसं वारकरी दिसतात, जे पांढरा कुर्ता आणि पायजामा आणि गांधी टोपी असा वेश त्यांचा असतो। वारीच्या 700 वर्षाच्या परंपरेमध्ये गांधी टोपी नाही नसणार आहे, कारण गांधी टोपी आपल्याकडे आली ती 1930 सालीच्या पुढे रेफरन्स आहेत गांधी टोपीचे। असे अनेक खेळ आहेत की जे महिलांनी खेळावेत, असे खेळ महिलांनी खेळायचे असतात असं मानले जाणारे खेळ आपल्याला फुगडी, बस फुगडी, जोड फुगडी, हमामा नाथांचा आहे बघा, हमामा गे पोरा हमामा, असे अनेक खेळ आहेत की जे फक्त महिलांनी खेळले जायचे। वारीमध्ये तुम्हाला अत्यंत तरुण मुलं, पुरुष मंडळी खेळताना दिसतात। तर आणि हे कधीही आपले महाराष्ट्राचे खेळ म्हणून लोकांना माहीत नाही, वारीतच खास करून खेळले जातात। वारीमध्ये ही सगळी जेंडर इक्वॅलिटी जो आजकाल फार पॉप्युलर शब्द आहे ती मला वाटतं कळत नकळतपणे पाळताना दिसते, कारण ते महिलांचा खेळ म्हणून मग पुरुष खेळत नाही असं घडत नाही, आणि ते मला इथे फार महत्त्वाचं वाटतं। अनेक महिलांना वारीमध्ये समावेश होणाऱ्या त्यांना त्या वारीतले 20 दिवस हे स्वातंत्र्याचे दिवस वाटतात। त्या 20 दिवसामध्ये त्या अगदी मोकळेपणाने फिरत असतात आणि त्यांच्या चेहऱ्याचा आनंद मला हा फोटो काढताना फार महत्त्वाचा वाटतो। तो मला अनेक फोटोत माझ्या फोटोमध्ये आपल्याला दिसेल।